मित्रांनो, आता या उन्हाळ्यासाठी काही नियम दिलेले आहेत गव्हर्नमेंटने, की उन्हाळ्यात बाहेर पडू नका. जाताना पांढरी टोपी घाला, तलम आणि हलकी वस्त्र घाला, सुती वस्त्र घाला आणि झिळमिळीत म्हणजे अशी ढिली वस्त्र घाला, जेणेकरून तुम्हाला उष्णतेचा त्रास होणार नाही. आणि पांढरा रंग असतो पण तसा, की तो उष्णता शोषत नाही आणि गारवा राखतो. यासाठी बाहेर जाताना पांढरी वस्त्र परिधान करणे महत्त्वाचं आहे. आणि हे जर न करता गेलात, तुमचं डोकं उघडं असेल, तर ही हीट जी आहे ती डायरेक्ट डोक्यामध्ये शिरते. डोकं दुखायला लागतं, ठणकायला लागतं, मळमळायला लागतं, उलटी झाल्यासारखं व्हायला लागतं, डोक्यामध्ये फोडे यायला लागतात, त्वचेची रसरस व्हायला लागते, त्वचा लालसर होऊन सुजायला लागते. आणि अशा गोष्टी झाल्यानंतर आपल्याला समजायला हरकत नसतं की आपल्या शरीरामध्ये आतपसेवन म्हणजे उन्हाने पित्तगुण जास्त वाढलेला आहे, उष्ण तीक्ष्णता जास्त वाढलेली आहे आणि हे सगळे त्रास आपल्याला होत आहेत. तर हे त्रास जर होत असतील तर घरी जायचं, सावलीत जायचं, शांतपणे 10 मिनिटं बसायचं, लगेच कुठलंही थंड पाणी घटाघटा प्यायचं नाही, कधी लक्षात ठेवा. अशा पद्धतीने जर पाणी पिलं तर नाकातोंडातून रक्त येऊ शकतं. यासाठी ही काळजी घ्यायची. 10-15 मिनिटात आपण शांत झाल्यानंतर, डोकं शांत झाल्यानंतर मग आपण पुढची चिकित्सा करू शकतो. जसं त्वचेची रसरस असेल तर तुम्ही त्याला कोरफड लावू शकता, लोणी लावू शकता, गुलाबाच्या पाकळ्या असतात त्यात चोरून त्याची पेस्ट करून तुम्ही हातापायाला लावू शकता, चेहऱ्याला लावू शकता. आणि त्या जोडीला सब्जाचं पाणी, वाळ्याचं पाणी किंवा धन्याचं पाणी थोडं 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 हळूहळू पीत राहिलात तर शरीरातली उष्णता कमी होईल आणि त्वचेची रसरस पण हे जे ॲप्लिकेशन सांगितले त्यांनी कमी होईल आणि तुम्हाला बरं वाटेल. उष्माघाताने त्रास होऊ नये, उष्माघाताने जीव सुद्धा जातात हे लक्षात ठेवा. त्यामुळे उन्हापासून जपा. आणि उन्हामधून आल्यानंतर मी सांगितलेले जर त्रास होत असतील तर या गोष्टी वापरून पहा, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल.